आम्ही सगळे गौरीला संक्रांत घेऊन नगरला गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर मी एक फुलं छोटे पण व्हिडिओ टाकले. तर मामाचं हे घर आहे आणि मामाचीच मुलगी गौरीने छान रांगोळी काढली होती. सगळे थोडा वेळ झाडाखाली बाहेर बसले आणि हे मामा हेडक्वार्टरमध्ये राहतात, ते पोलीस आहे. आणि घरात गेल्यानंतर इथं माझ्या पिल्लूला झोळी बांधली आणि मग तो झोळीत झोपला आणि सगळे बसलेले होते. इथे गौरीने खूप छान डेकोरेशन केलेलं होतं. त्याने स्वतः तिच्या हाताने डेकोरेशन केलं. त्यांचा देवारा पण खूप छान आहे. ही गौरीची मामी आहे. सगळ्या वस्तू, वौसा, मेकअपचं सामान हे सगळं लग्नाच्या आधी नवरीला न्यावं लागतं. संक्रांत आली तर पहिली तिच्या आईला साडी, आजीला फळं, ब्लाऊज पीस, साडी घेतली होती, हलव्याचे दागिने पण घेतले होते, मेकअपचं सामान, परत वौसा, हे सगळ्या वस्तू घेऊन आम्ही नगरला गेलो आणि खूप छान कार्यक्रम झाला. या आमच्या आत्या आहेत, यांच्या मावशी, माझी जाऊबाई, माझी बहीण आहे. थोडीशी पुढे सरक तू. मस्त गौरी रेखा पुढे सरक. कुंकू वगैरे लावलं, तिला सगळ्या वस्तू दिल्या. आणि मग सगळ्या वस्तू दिल्यानंतर फोटो वगैरे काढले. त्यानंतर मग ती चेंज करायला गेली. त्यांच्या शेजारच्या पण भरपूर बायका आलेल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या मामी, ही तिची मामी आहे आणि त्या मामीला पण आम्ही हळदी कुंकू लावून साडी वगैरे दिली. तिची मम्मी. खूप छान कार्यक्रम झाला. छोटे व्हिडिओ पण टाकलेले, ते पण तुम्ही सगळ्यांनी बघा. आणि कशा आम्ही सगळ्या आठवणी आमच्या जपून ठेवतो. खूप छान वाटतं बघायला. ही तिची मम्मी आहे, गौरीची मम्मी. त्यांना पण आम्ही हळदी कुंकू लावून आणि साडी वगैरे दिली. ही गौरीची मम्मी आहे, मग त्यांना पण आम्ही हळदी कुंकू लावलं. हळदी कुंकू लावल्यानंतर साडी वगैरे दिली. अशा पद्धतीने आमचा कार्यक्रम संपन्न झाला. काय बेटा, थांब एक मिनिट. थोडेसे फोटो वगैरे काढले आणि खूप या गौरीची काकू आहे आणि ही माझी सख्खी मावस बहीण पण लागते. आणि तिला पण आम्ही हळदी कुंकू लावलं, साडी वगैरे दिली. खरंच खूप छान वाटलं असे सगळे एकत्र आल्यावर पाहुणेरावळे. कारण तिकडचे पाहुणे पण आमचेच नवरीकडचे, कारण सख्या मामाची मुलगी ती गौरी सागरवरच्या. आणि मग नंतर जेवण वगैरे केले आणि मग आम्ही निघालो. खूप छान वाटलं कार्यक्रम. चला तर बाकी असेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.